नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या आज बातमी मागच्या बातमी या सत्रामध्ये आज आपण एका सध्याच्या चालू घडामोडीवर महत्त्वाची चर्चा करणार आहोत. तुम्ही रोज पेपरला वाचत असाल, टी व्हीवर बातम्या पाहत असाल की एकनाथ शिंदे शिवसेनेचे जे प्रमुख आहेत त्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर थोडंसं जरा टकराव चालू आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जे निवडणूक झाली आणि इतर 29 नगरपालिकेमध्ये पण झाली. बहुतांश ठिकाणी भाजप स्वबळावर आहे. मुंबईमध्ये त्यांना पूर्ण बहुमत मिळालं नाही, कारण इलेक्शनपूर्वीच शिवसेना आणि भाजपची युती होऊनच त्यांनी निवडणुका लढवल्या होत्या. एकनाथ शिंदेंना जवळजवळ 93 जागा सोडलेल्या होत्या, त्यांना 29च मिळाल्या. म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट 30% सुद्धा नाही. पण त्यांची अपेक्षा मात्र फार मोठी, का आम्हाला पहिलं महापौर 2.5 वर्ष द्या, स्थायी समिती द्या. आता हे ऑथोराईज त्यांच्या मुखातून कधी बाहेर आले नाही, पण त्यांचे पेपरमध्ये जे बातम्या येतात की त्याच्यावर त्यांनी आडून धरलेलं आहे की बा आम्हाला तर द्यायलाच पाहिजे. का तर तुम्ही बिहारमध्ये जनता दलाला कमी सीट असताना तुम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं, मग आम्हाला पण तुम्ही द्यायला का हरकत आहे. आता काय झालं की भाजप हा 89 सीटवर आलेला आहे, त्याला इतर काही लोकांचा पाठिंबा आहे. त्याच्यामुळे भाजप एकनाथ शिंदेच्या मदतीशिवाय सुद्धा निवडून येऊ शकतो. पण एकनाथ शिंदेची एवढ्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल की त्यांना मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर आलेत, तेव्हापासून त्यांचे मानसिक स्थिती थोडीशी जरा अडचणीची झालेली आहे की त्यांना असं वाटतं की आम्ही भाजपच्या बरोबरीचे आहोत, आम्ही दुय्यम नाहीत. त्याच्यामुळे बरोबरीनेच आम्हाला प्रत्येक गोष्टीत हिस्सा मिळाला पाहिजे. विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं पहिलं मुख्यमंत्रीपद मला द्या, भले 2 वर्ष द्या, पण मला मुख्यमंत्रीपद द्या. अमित शहानी त्यांना नाकारले की आम्ही तुम्हाला मागच्या 2.5 वर्ष स्वतःहून दिलेलं आहे. तुमचं लोक 40 होते, आमचे 105 होते तरी दिलेलं आहे. आता तुम्हाला तसं मिळणार नाही. भाजपचाच मुख्य, त्यापासून ते नाराज आहेत. मग कुठं अडवता येईल, जिथं जिथं भाजप अडचणीत असेल तिथं अडवायचा प्रयत्न ते करतात. आता त्यांच्या मुलांनी म्हणा ते एकनाथ शिंदेच्या संमतीनेच कल्याण डोंबिवली जी महानगरपालिका आहे तिथं भाजप शिवसेना बरोबरीने लढलेले आहेत. शिवसेनेचे काहीतरी 52 आलेत मला वाटतं आणि भाजपचे 50 आले, असे 1-2-4 सीटाचा फरक आहे. मग आता खरं दोघांनी म्हणून लढायला पाहिजे. आता तिथं अगदी जवळ, म्हणजे 2.5 वर्ष तिचं मागणी बरोबर रास्त ठरतं. तर त्यांनी काय केलं की मनसेचा 4 याचा पाठिंबा करून आम्ही एकटेच लढणार असं झालं. त्याच्यानंतर उल्हासनगरमध्ये वंचितचा पाठिंबा घेतलेला आहे आणि आम्ही आमचं सीट बनवू. आता तुम्ही तिथं घेतलं तर मग भाजप मुंबईमध्ये म्हणू शकतो की आम्हाला तुमची गरज नाही, आम्ही उभाटाचा पाठिंबा घेऊ, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पाठिंबा देऊ, तुमची काय गरज. म्हणजे एकदा ठरलेलं आहे युतीमध्ये लढायचं, ज्यांचं सीट जास्त त्यांना महापौरपद द्यायचं, ज्यांचे कमी त्यांना उपमहापौरपद द्यायचं. साधा तोडगा भाजपने मांडलेला आहे. पण यांना कुरघोडी करण्याची थोडीशी हौस आलेली आहे, पण त्याचे परिणाम खूप वाईट होतील असा अंदाज आहे. की जसं उद्धव ठाकरेंनी अडवण्याचा प्रयत्न केला की त्यांचे 56च विधानसभेमध्ये आमदार असताना आम्हाला मुख्यमंत्रीपद द्या म्हणून त्यांनी हट्ट धरला आणि त्यांच्या पूर्ण पक्षाचं नुकसान करून घेतलं. त्यांच्या आयुष्याचं त्यांनी कमवलेलं, वडिलांनी पक्ष गेला, चिन्ह गेलं. उद्धव ठाकरे सुद्धा आता त्यांचे 57 सीट आले, ते कशाचे जीवावर आले, तर मोदींच्या प्रचारामुळं आले ना. तुम्हाला सीट सोडले भाजपने म्हणून तुमचे सीट निवडून आले. तुम्ही जर भाजपच्या विरोधात निवडणूक लढवायला गेला विधानसभेची तर तुमचे 20 आमदार सुद्धा येणार नाहीत. पण हे एकनाथ शिंदेच्या लक्षात येत नाही आहे. त्यांना आपला पक्ष मोठा करायचा आहे, त्यांना आपली सत्ता प्रबळ करायची आणि एक ना एक दिवस आपण मुख्यमंत्री पुन्हा होऊ ही आशा त्यांना काही केल्यास शांत बसू देत नाही. पण ही त्यांचं धाडस त्यांच्या अंगाशी येईल असा माझा अंदाज आहे. की काय होतं की त्याने एक इमेज तयार होतं किंवा एकनाथ शिंदे प्रामाणिक नाहीत किंवा एकनाथ शिंदे भरोशाचा माणूस नाही. उद्धव ठाकरेंनी जसा दगा दिला
2019मध्ये आणि काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून ते मुख्यमंत्री झाले. तसं एकनाथ शिंदेसुद्धा जागा देऊ शकतात अशी भावना लोकांमध्ये पसरायला लागलेली आहे. अर्थात एकनाथ शिंदे स्वतः काहीही बोललेले नाही की युतीचाच महापौर होईल, युतीचाच महापौर होईल, पण ते तोंडाने म्हणत नाही भाजपचा महापौर होईल, कारण त्यांची सीट जास्त आहेत असं त्यांनी स्पष्ट म्हणायला पाहिजे. तसं म्हणत नाहीत, युतीचा महापौर होईल. याचा अर्थ काय की कदाचित आमचं पण होईल. तर ही जी त्यांची वागण्याची पद्धत झालेली आहे ही महाराष्ट्रातल्या जनतेला थोडीशी पचनाशी झालेली आहे. भाजपच्या लोकांचं वरिष्ठ जे दिल्लीमध्ये जे बसलेले आहेत नेतृत्व, त्यांच्या मनातून एकनाथ शिंदे हळूहळू उतरायला लागलेले आहेत. यांना कसं दूर करता येईल, तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की अजितदादा पवारांना यांनी जवळ का केलं देवेंद्र फडणवीसांनी, तर एकनाथ शिंदेंचा स्वभाव त्यांनी ओळखलेला होता की हे जर आज अजितदादा पवार भाजपबरोबर नसते तर एकनाथ शिंदेने मुख्यमंत्रीपद भांडून मागून घेतलं असतं, नाही तर त्यांनी अडचणीत आणलं असतं. पण अजितदादा पवारबरोबर असल्यामुळे त्यांचं नाईलाज झालं की आपण बाहेर पडलो तरी काही उपयोग होत नाही. पण आजही तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे की अमित शहा मोदी हे ऐकणारे लोक नाहीत की तुम्ही जर प्रत्येक गोष्टीचा अडवायचा असेल तर बाजूला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या, तुमच्या 11 मंत्र्यांचा राजीनामा द्या, बाहेर व्हा, कुठेच आम्हाला पाठिंबा देऊ नका, लो आमच्या विरोधात लढा. तर त्यांना खूप अवघड जाईल हे ते त्यांच्या लक्षात येत नाही आहे. त्यांनी कसं खेळीमेळीने जी आहे ना, जिथं तुमचं ठाण्यामध्ये तुमचं प्रजा असते तुम्ही महापौर व्हा, भाजपला उपमहापौरपद द्या. डोंबिवलीमध्ये तुमचे 2 सीट जे असते तर 2च सीट भाजपला कमी आहे, पण 2.5 वर्ष वाटून घ्या. हा साधा कॉमन सेन्स जो आहे माणसाला, तो त्यांच्याऐवजी त्यांचं काय झालेलं की त्यांचा अहंकार जागृत झालेला आहे. सत्ता मला हवीच, मी सांगतो तसंच माझं भाजपच्या बरोबरीने आम्ही आहोत, आम्ही भाजपपेक्षा कमी नाहीत, ही जी मनोवृत्ती त्यांची वाढलेली आहे ती भाजपला कदापि सहन होणारी नाही. एकनाथ शिंदे खूप चांगला उमदा माणूस आहे, उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. पण त्यांना सल्ला देणारे लोक थोडेसे त्यांना चुकीचा सल्ला देत आहेत. आणि त्यांच्या मुलाचं आता तरुण आहे त्याच्यामुळे त्याच्या आकांक्षा मोठ्या आहेत, आपण लढू शकतो, असं करू शकतो, पण राजकारणातलं ज्ञान त्याला थोडंसं कमी आहे की आज आपण असं वागलो तर पुढचं जे 2029ला इलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे गाळात जाऊ, हे त्याच्या लक्षात येत नाही आहे. की आज जर भाजपला देऊ तर भाजप शांततेने ऐकून घे, 2029ला त्यांना आळूच बाजूला करेल, तुमचं तुम्ही लढा नाही तर काही करा, आमच्या बरोबर युती नाही. तर त्यांचे 20-22 सीट निवडून येणार नाहीत. कोणत्याही महानगरपालिकेमध्ये आज मुंबई महानगरपालिकेत तुम्हाला 90 सीट दिले, भाजपच्या म्हणून केला म्हणून 29 तरी आले. उद्या भाजपच्या विरोधात लढला असता तर तुमचे तेवढे पण आले असते का नाही, हे झाले. आणि मुंबईमध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे की उद्धव ठाकरेंना कंपॅरिझनमध्ये तुम्ही येऊ शकत नाहीत. उद्धव ठाकरे विरोधात लढूनसुद्धा 65 त्यांचे नगरसेवक आलेले आहेत. तर मग भाजपच्या मदतीने 90 सीट लढून 93 सीट लढून सुद्धा 29च आलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्ही उद्धव ठाकरेंना पर्याय ठरू शकत नाही, हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे शिंदेने तडजोडीचं धोरण स्वीकारलं पाहिजे, भाजपच्या साथीनेच पुढं जायला पाहिजे, तर त्यांच्या पक्षाची पुढं प्रगती होऊ शकते. पण त्यांनी जर भाजपच्या विरोधात लढायचं ठरवलं किंवा भाजपला अडचणीत आणायचं ठरवलं तर त्यांना आज जो दिल्लीत मान आहे तो नाहीसा होईल. मुंबईत जो देवेंद्र फडणवीसांजवळ त्यांचं मान आहे तो नाहीसा होईल. जनतेच्या मनातून ते उतरतील का, भरोसे माणूस आहे. आज उद्धव ठाकरेंचं कसं झालं, मुंबईत त्यांचे 65 आले पण बाकी ऑल महाराष्ट्रामध्ये कुठंही त्यांचं ताकद दिसून आली नाही. विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा 20च आमदार आलेत आणि याच्यानंतर तर आधीच ते तळा, म्हणजे कुठं पुणे म्हणा किंवा इतर नाशिक अहमदनगर कुठेही त्यांचे सीट जास्त आलेले नाहीत. त्याच्यामुळे तशीच गोष्ट एकनाथ शिंदेंची होऊ शकते. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंनी भाजपशी तडजोडीचं धोरण शिकावं. जिथं भाजप मोठं आहे तिथं मोकळ्या मनाने भाजपला मोठा भाऊ म्हणूनच मानलं पाहिजे. तुम्हाला ठाण्यामध्ये सत्ता तुमची, तुम्हाला भाजपने मोकळं रान दिलं की आम्ही कमी सीट लढू,
मग ठाण्यामध्ये तुमचे 75 सीट आले, तुम्ही स्वतःच्या बाळावर तुम्ही निवडून भाजप मागतोय का? नाही मागत आहे ना. पण तुम्ही मोठ्या मनात त्यांना उपमहापौर द्यायला पाहिजे. भाजप तुम्हाला मुंबईत उपमहापौरपद देईल, पण मी ठाण्यात काही देणार नाही, कल्याण डोंबिवलीत तुम्हाला काही देणार आहे, पण मुंबईत मात्र मला पाहिजे. तर भाजप कसं ऐकेल? भाजप इतरांचा पाठिंबा घेईल आणि स्वतःचा महापौर बसवेल. त्याच्यामुळे तुम्हाला उपमहापौर पण मिळणार नाही, काहीच मिळणार. पण डोक्यामध्ये त्यांच्या एकदा बसला की बाबा हा माणूस आपल्याला दगा देऊ शकतो, तर तुमच्यावरचा विश्वास उडाला, ते तुम्हाला खूप अवघड गेल्यासारखं होईल. चांगल्या माणसाचं नुकसान होताना पाहून वाईट वाटतं. एकनाथ शिंदे अतिशय चांगले माणूस आहेत. भाजपबरोबर राहिले तर ते काय मोठे होतील. जेव्हा देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये जातील तेव्हा कदाचित त्यांना संधी पण मिळू शकते पुन्हा मुख्यमंत्रीपदाची. पण त्यांना धीर धरेना, त्याच्यामुळं त्यांचं नुकसान होईल असा अंदाज आहे. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.